नमस्कार. मनस्पर्शी आयोजित उपक्रम अभिवाचन. तर मी आज एका कथेचं अभिवाचन करणार आहे. माझी मैत्रीण सन्माननीय मधुर कुलकर्णी हिचा सिद्धी हा पहिला कथासंग्रह. ह्याच्यातील सर्व कथा अतिशय अप्रतिम आहे बरं का. परंतु मला जी भावलेली म्हणजे जास्त भावलेली अशी कथा मी आपणापुढे सादर करणार आहे. तिचं नाव आहे, त्या कथेचं नाव आहे करार. शब्दम शब्द खूप सुंदर आहे, अगदी ऐकण्यासारखा. चला तर मग आपण अभिवाचन करूया. करार. पर्स खांद्याला लटकवून माही ओरडली, आई मी निघाले. तू मागे लागलीस म्हणून मी त्या पोराला बघून येते. मला अजिबात लग्न करायची इच्छा नाही, पण तू मला न विचारता सगळं ठरवलं म्हणून जाते आहे. लेकीचा अवतार बघून मानसीच्या कपाळावर आढ्या पडल्या. पोराला भेटून येते काय ग, मुलाला तरी म्हण. आणि काय हे विचकट जीन्स, तो आखूट टी शर्ट, कुठून मी त्या रेखाला कबूल केलं. असं झालंय मला. तुझा मुलगा आणि माझी मुलगी एकमेकांना भेटतील, त्यांचे विचार जुळतील तर पुढे बघू असं मी तिला म्हटलं. त्यामुळे आता काही पर्याय नाही. अशा जीन्सची फॅशन आहे हल्ली. माहीच्या मनात आलं, 15 मिनिटात मी त्या मुलाला कटवते. एकतर मला लग्न करायचं नाही, त्यात आईने मला न विचारता हा नसता उद्योग केला आहे. भिकेचे डोहाळे सगळे. मानसी पुटपुटली. कसले डोहाळे म्हणालीस ग? काही नाही, जा भेटून ये विराजला आणि नीट बोल त्याच्याशी. माही ठरल्या ठिकाणी वेळेत पोचली. 20 मिनिटं झाले तरी विराजचा पत्ता नव्हता. दुरून एक मुलगा धावत येताना दिसला. तिने आणि विराजने एकमेकांचे फोटो बघितले होते. जवळ आल्यावर कळलं तो विराजच होता. बरमुडा पॅन्ट, पायात स्लीपर, टी शर्ट अशा अगदी कॅज्युअल ड्रेसमध्ये तो आला होता. ए हाय, सॉरी थोडा उशीर झाला. इयरफोन काढत विराज म्हणाला. थोडा? मी 20 मिनिटं बाहेर उभे आहे, माही चिडून म्हणाली. चिल माही, अशा वेळी रस्त्यावरचे हँडसम मुलं बघायचे, विराज डोळे मिचकवत म्हणाला. फालतू जोक्सवर मला हसायला येत नाही. ओके मॅम, आत बसू. टेबलावर बसल्यावर माही लगेच म्हणाली, मी स्पष्ट सांगते, मला लग्न करायचं नाही. तुझ्या आणि माझ्या आईने हा नसता गोळ करून ठेवला आहे म्हणून मला यावं लागलं. सेम हिअर, दे टाळी. मला पण लग्न करायचं नाही. म्हणजे तसं करायचं आहे पण इतक्यात नाही, विराज जोरात हसत म्हणाला. पण मला खरं खरं सांग, तेरा दिल किस पे आ गया तो नहीं. तसं नाही, तसं काही नाही. मला ते लग्न वगैरे बोर होतं. तुम्ही मुलं बायकोकडून सगळ्यात टिपिकल अपेक्षा करतात. मी तसं नाही वगैरे. आधी खूप काही कबूल करतात, मग लग्न झालं की तुमच्या अंगात नवरा शिरतोच. विराजने माहीचा फोटो बघितला तेव्हाच त्याला ती प्रचंड आवडली. सरळ सोनेरी केसांच्या छोटासा पोनी, गोरावर्ण, थोडंसं अप्रनाक. पण सगळ्यात आवडले होते ते तिचे डोळे, टप्पोरे, काळेभोर. प्रत्यक्षात माहीला बघितल्यावर तो तिच्या प्रेमातच पडला. मनात आलं, आता माहीला बघितल्यावर दुसरी मुलगी आवडणं कठीण आहे. काहीतरी करायला हवं. आता माहीशिवाय दुसरी बायकोच नको. माहीने विराजकडे चोरून बघितलं. तिच्या मनात आलं, तसा हँडसम आहे. टिपिकल साऊथ इंडियन हिरो वाटतोय. टॉल, डार्क आणि हँडसम. शिवाय अतिशय हुशार, IT कंपनीत उत्तम पॅकेज असलेला लग्नाळू मुलगा पण नाही. मला त्या लग्नाच्या जाळ्यात अडकायचं नाही. माही काय म्हणाली? नाही काहीच नाही. पण मला सांग, आपण नकाराचे कारण काय द्यायचे? विचार करावा लागेल. पण तू मला नकार दे की. लग्न तुला नको आहे, मी तयार आहे. पण छान वाटलं तुला भेटून. आपले बरेच विचार जुळतात. एक मैत्रीण म्हणून तुला परत भेटायला मला आवडेल, विराज सॅक उचलत म्हणाला. माहीला वाटलं नकार देणे इतकं सोपं असतं तर मी भेटायला सुद्धा आले नसते.
माही घरी आली आणि मानसीने तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. माहीने उडवाउडवीची उत्तरं दिली. तिला विराजची लग्न करायचं नाही तेही 2 दिवसांनी सांगणार होती. पण त्या 2 दिवसात बऱ्याच घडामोडी झाल्या. मानसी, माहीचे बाबा, शेखर विराजला भेटून आले. साध्या स्वभावाने अगदी दिलखुल्लास असलेला विराज दोघांनाही खूप आवडला. विराजने देखील त्यांच्या आईवडिलांना माहीला खूप आवडल्याचे सांगून टाकलं. लगेच रेखाचा मानसीला फोन आला. मानसी, अगं विराज माहीवर फिदा झालाय. माही काही बोलली का गं? काहीच बोलत नाहीये. तिला लग्नच करायचं नाहीये. मीच तिला जबरदस्ती पाठवलं विराजला भेटायला. अगं सगळ्या मुली अशाच म्हणत असतात. आपण देखील तेच केलं नाही का? पण लग्न नंतर कळलं की आयुष्यात लाईफ पार्टनर किती महत्त्वाचा असतो. तिचं मन मी वळवते, तू काळजी करू नको. रेखा मावशींचा नंबर बघून माहीने नाराजीने फोन उचलला. हाय मावशी. माही, विराज तुझ्यावर फिदा झाला. लग्न करेन तर माहीशीच, नाहीतर नाही असं म्हणतोय. आता बोल. रेखा हसत म्हणाली. माही चिडली. ही काय जबरदस्ती? मावशी, मी अजून विचार केलेला नाही. मला थोडा विचार करायला वेळ दे. हो ग, तू जरूर वेळ घे, पण चुकीचा निर्णय नको घेऊ. माई गोंधळून गेली. विराजमध्ये नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. वडिलांनी नाकाराचे कारण विचारले तेव्हा ती उत्तर देऊ शकली नाही. पण स्वभाव एका भेटीत कुठं कळतो. तिने परत विराजला भेटायचं ठरवलं. त्याच ठिकाणी दोघं परत भेटले. विराज, माझ्या काही अटी आहेत. तुला मान्य असतील तरच मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तसं आपल्या दोघांमध्ये लेखी करायला असेल. इंटरेस्टिंग, मी तयार आहे. अटी काय आहेत? लग्न झाल्यावर 6 महिने आपण एका खोलीत असलो तरी नवरा बायको नातं आपल्यात नसेल. मी स्वभावाने हट्टी आहे. सहसा माघार घेत नाही. टिपिकल नवऱ्याचं ऐकून घेणं वगैरे मला जमणार नाही. आपण एकमेकांना पूरक आहोत हे कळल्यावर मी तुला नवरा म्हणून स्वीकार करेन, नाहीतर आपण वेगळे होऊ. 6 महिन्यात तुला कळेल का माझा स्वभाव? कशावरून मी तुझ्याशी खोटं वागणार नाही. आणि घटस्फोट झाला तर तुझी बदनामी जास्त होईल, कारण तू मुलगी आहेस. भीती नाही वाटत का तुला? माझं काय, आईला सांगून टाकतोय. लग्न करेन तर माहीशी, नाहीतर एकटा जीव सदाशिव. घटस्फोटापेक्षा ओढून ताडून केलेल्या संसाराची भीती वाटते. मी स्वतः कमवते. मी आयुष्यभर एकटी राहू शकते. माहीचं गर्वाचं बोलणं विराजला खटकलं. पण त्याचा निर्णय झाला होता. तुझ्या लेखी करारावर सह्या करायला मी तयार आहे माही. विराज माहीकडे बघत म्हणाला. माही लग्नाला तयार झाला हा आनंद मानसीसाठी इतका मोठा होता की ती उत्साहाने तयारीला लागली. लग्न अगदी थाटात झालं बरं का. सप्तपदी चालताना माहीला तिच्या हातात विराजचा हात द्यावा लागला. तेव्हा विराज तिच्याकडे बघून मिश्किलपणे हसला आणि तिचा हात त्याने जोरात दाबला आणि माही त्याच्याकडे डोळे वटारून बघू लागले. विराजला मनातल्या मनात हसू आवरत नव्हतं. लग्न छान पार पडलं. विराज आणि माहीची जोडी दृष्ट लागण्यासारखी दिसत होती. हनीमूनला कुठं जाणार हे सगळ्यांनी विचारल्यावर सध्या खूप कामं आहे, रजा नाही म्हणून विराजने वेळ मारून नेली. रेखा आणि शेखर माहीवर कौतुकाचा वर्षाव करत होते. रेखा मावशी तर सासू वाटतच नव्हती. विराज आणि माही 2 दिवसांनी कामावर रुजू झाले. माईच्या रुटीनमध्ये फार काही फरक पडला नाही. फक्त घरातली माणसं बदलली होती. विराजचा हसतमुख खेळकर स्वभाव ती अनुभवत होती. अतिशय सकारात्मक, मदतीला तत्पर, लोकप्रिय विराज ती बघत होती. त्याने शब्द दिला त्याप्रमाणे तिला बोटालाही स्पर्श त्याने केला नव्हता. त्याच्या स्वभावाला दोष तरी काय काढणार. लग्नाला 4 महिने होऊन गेले होते. एक दिवस ऑफिसमधून घरी आल्यावर माहीला खूप हसण्याचा आवाज आला. ती किचनकडे आली. टेबलावर रेखा, शेखर, विराज आणि एक अनोळखी तरुण मुलगी गप्पांमध्ये रंगले होते. माहीने तिच्याकडे निरखून बघितलं. नितळ त्वचा, गव्हाळ रंग, केसांचा स्टेपकट, ओठावर हलकी गुलाबी लिपस्टिक आणि आधुनिक पेहरावा फुलासारखी टवटवीत दिसत होती. ओ हो माही, तुझी ओळख करून देतो. ही माझी सख्खी आते बहीण ऋता. US ला जॉब करते. आत्ता काही दिवस भारतात आली आहे. आपल्या लग्नाला आली नव्हती. विराज माहीला बघायला खुर्ची देत म्हणाला.
माहीने हळूच तिच्या गळ्याकडे बघितलं. मंगळसूत्र तर दिसतच नव्हतं, पण हल्ली लग्न झालं तरी मुली मंगळसूत्र पण घालत नाही. माहीला हात नकळत तिच्या गळ्याकडे वळाला. तिने मंगळसूत्राच्या वाट्या धरल्या. माही, ऋतात फ्रेंड सर्कल उद्या गोव्याला जायचं लॉन्च करतंय. ती आपल्या दोघांना इन्व्हाइट करायला आली आहे, पण तुला तर रजाच नसते ना. मी जायचा प्लॅन करतोय. ओके. हाय ऋता, ग्लॅड टू मीट यू. माही ऋताला शेक हँड करत म्हणाली. हाय माही, तू आणि विराज आम्हाला जॉईन व्हा. यू विल एन्जॉय, ऋता म्हणाली. माहीने हसत मान डोलवली. चहा घेताना ती ऋता आणि विराजकडे बघत होती. दोघंही गप्पांमध्ये इतके मशगूल होते की माही तिथे आहे हे विसरून गेले. माहीने सगळ्यांचे कप विसळले आणि ती खोलीत आली. तिला आतल्या आत उसासे येत होते. रडावंसं वाटत होतं, कारण कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी माही उशिरा उठली. आज ऑफिसला दांडी मारायची तिने ठरवलं. ती कॉटवर उठून बसली. तिला विराज बॅग भरताना दिसला. विराज, कुठं निघालास? कुठे म्हणजे? गोव्याला. काल बोललो की आपण. विराज कपाटातले कपडे काढत म्हणाला. मी जाऊन येतो. मला चेंज हवा आहे. आणि ऋताची कंपनी फार छान आहे. शी इज अ लव्हेबल पर्सन. विराज माहीकडे पाठमोरा होऊन बॅग भरत होता. माहीला काय वाटलं कोणास ठाऊक. ती ताडकन कॉटवरून उठली आणि म्हणाली, मला एकदाही तू विचारावं असं वाटलं नाही विराज. परस्पर निर्णय घेतला आणि मी येणार नाही हे तुम्ही दोघांनी गृहीत धरलं. मी बायको आहे ना तुझी. माहीला रडू अनावर झालं आणि विराजला मागून घट्ट मिठी मारून हुंदके देऊ लागले. विराज वळला. त्याने माहीला चेहरा हातात घेतला आणि तिची चेष्टा करत म्हणाला, पण तुझ्या कराराला अजून 2 महिने बाकी आहेत. त्याचं काय? विराजची ती खट्याळ नजर बघून माही त्याचे हात स्वतःभोवती लपेटत म्हणाली, माझा करार मी रद्द करते. तुझ्याशिवाय मी आता राहू शकत नाही. विराज तिला घट्ट कवटाळत म्हणाला, तुझ्या कराराबरोबर मी पण एक करार केला होता, प्रेमाचा करार, तुला आजन्म साथ देण्याचा. विराज बॅग परत भर. माझे पण कपडे बॅगेत टाकायचे आहेत. ऑलरेडी टाकले आहेत मॅडम. माही धावत बॅगजवळ गेली. तिने बघितलं विराजने तिचे 4 ड्रेसेस बॅगमध्ये ठेवले होते. ती विराजजवळ आली आणि रडत त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, लव्ह यू. धन्यवाद.